तर मंडळी, आज मी रानभाजी कुडा बनवणार आहे. तर ही मी शेतातनं काढून आणलेली आहे. हे बघा, म्हणजे हे शेताच्या बांधावर असे मिळतात किंवा जंगलात कुठे पण मिळतात. तर ह्या अशा कोवळ्या शेंगा घ्यायच्या. हे बघा, तर हे जे झाड आहे ना, हे फक्त तुम्हाला असं जंगलात किंवा रानातच मिळतं आणि ह्याच्या अगदी मुळापासून म्हणजे खोडापासून तर त्याच्या फुलापर्यंत प्रत्येक पार्टचा उपयोग औषधी म्हणून केला जातो. तर ह्या शेंगांची भाजी ना करायची, कारण ही भाजी चांगली असते. म्हणजे आपल्या पोटात कुमी वगैरे होत नाही, जंत वगैरे जे असतात ते होत नाही, अंगाला जो पुरळ वगैरे येतो ते येत नाही. ही भाजी थोडी कडू असते, पण ही खूप औषधी आहे. तशी त्याची जी फुलं असतात तीसुद्धा औषधी गुणधर्माची असतात, त्याचीसुद्धा भाजी केली जाते. झाडाच्या सालीचा सुद्धा उपयोग, म्हणजे ज्यावेळी आपल्याला कांजण्या किंवा गोवर असं येतं त्यावेळी ते पाणी, ते जे झाडाची जी साल असते ते झाडाच्या सालीचं पाणी उकळायचं आणि ते निम्म पाणी करायचं. म्हणजे त्याच्याबरोबर अजूनही 5-6 प्रकारची झाडं घेतली जातात, झाडाच्या साली घेतल्या जातात आणि ते पाणी त्या पाण्याची अंघोळ करायची. अशी एक म्हणजे पहिल्या लोकांची पद्धत आहे. मग त्यामुळे कसं होतं, आपल्या अंगाला खरोज वगैरे येत नाही किंवा कांजण्या, देवीची काय पहिली पद्धत होती त्याला हे वापरतात. तर ही भाजीसुद्धा ना खूप औषधी असं गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये. तर मी आता काय करते, ही भाजी तर मी काढून आणली आहे. तर हिच्या पाठची ही टोकं आणि ही पुढची टोकं काढून घेते आणि ती बारीक कापून घेते. आणि मी इथे पाणी ठेवलं आहे, तर थोडंसं मी ती भाजी उकळून घेणार आहे. म्हणजे काय असतं, तिचं जे कडूपणा असतं ना ते निघून जातं. पण शक्यतो उकळून नाही घेतली तरी चालेल. त्याच्यात जेवढे कडूपणा असतो आणि तो जेवढा आपल्या पोटात जाईल तो चांगला असतो. पण लहान मुलं कसं जास्त कडू असलं तर ते खाणार नाहीत, म्हणून मी थोडीशी उकळून घेते. तर आता ही भाजी मी कापून घेते. ह्याचं लोणचं पण भरपूर छान लागतं. तर ही भाजी ना अशी कापून घ्यायची आणि ह्याला कसं असतं, चीक असतं. त्याच्यामुळे आपण ज्या सुरीने कापणार किंवा सुरीवर कापणार त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ही कापून घ्यायची भाजी. अशा प्रकारे एकदम बारीक कापायची. तर आता आपलं हे पाणी ना तापलं आहे, तर त्याच्यामध्ये मी काय करते, 1 चमचा तेल घालते. म्हणजे काय होते, काय होणार, तो जो चीक आहे ना तो चिकटणार नाही. आणि ही भाजी जी आहे ती मी घालून घेते आणि एक 10 मिनटं ही शिजून घ्यायची. जास्त पण शिजवायची नाही, म्हणजे त्याचा कडूपणा जो आहे ना तो कमी होईल. तर ही भाजी मी आता बॉईल होत ठेवलेली आहे. तर आता भाजीसाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते. तर त्याला हा जास्त कांदा घ्यायचा, 2 कांदे घेतले आहेत बारीक कापून, मोहरी घेतली आहे फोडणीसाठी, मसाला आणि हळद घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, हिंग घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्ता हवा असेल तर तुम्हाला घाला, नाही घातला तरी चालेल. कोथिंबीर घेतली आहे आणि ओलं खोबरं घेतलं आहे. तर आता ही भाजी बॉईल झाली की ती व्यवस्थित गाळून ती पिळून घ्यायची काय. आणि त्याच्यानंतर मग आपली भाजी व्हायला एक 2 मिनटात फक्त परतली की झालं. तर आता ही मी एक 10 मिनटं बॉईल करून घेते. तर हे बघा, ही अशा प्रकारे एवढी बॉईल करून घ्यायची, म्हणजे आपल्या हाताच्या बोटाला हे बघा ती अशी हे व्हायला पाहिजे. तर आता काय करते मी, ही त्यातलं जे पाणी आहे ना ते मी गाळून घेते. तर ही भाजी ना मी गाळून घेतली आहे. तर ही भाजी जी आहे ना, हे बघा, तर आता काय करायचं, ही अशी व्यवस्थित अशी ना पिळून घ्यायची आणि या ताटामध्ये काढून घ्यायची. तर आता ना मी भाजी बनवायला घेते. तर मी हे तेल घातलं आहे, म्हणजे सूर्यफूलचं तेल आहे. त्याच्यामध्ये ही मी मोहरी घालते, त्याच्यामध्ये मी हा कांदा घालते, त्याच्यामध्ये कढीपत्ता घालते. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही लसूणसुद्धा घालू शकता. एक 2 मिनटं कांदा शिजू द्यायचा. तर मी काय करते,
मी ज्यावेळी भाजी ती उकडत ठेवलेली त्यावेळी मी त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आणि आताही मी थोडंसं मीठ घालते, कारण उकडताना कसं मीठ घातलं ना की भाजीला ते व्यवस्थित लागतं. आताही थोडंसं मीठ घालते. तर मी काय करते, ह्याच्यामध्ये ही चिमूटभर साखर घालते, कारण कसं आहे ही भाजी कडू असते आणि मुलं खायला बघत नाहीत, म्हणून थोडंसं चिमूटभर साखर घालायची, म्हणजे त्याचं जे कडूपणा आहे ते बॅलन्स होतं. मी आता ह्याच्यामध्ये हे फोडणीला 2 छोटे कांदे घातले आहेत. तुम्हाला अजून हवा तर तुम्ही घालू शकता, कारण ही भाजी कशी कडू असते. तर ह्याच्यामध्ये मी हिंग घालते आता, आणि हा मसाला आणि हळद हे घालते. तर आता त्यावर मी ही भाजी घालून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आता मी ही भाजी व्यवस्थित परतून घेतलेली आहे. तर मी आता काय करते, ह्याच्यावरती ना हे ताट ठेवते. ताटामध्ये मी थोडंसं पाणी ठेवलं आहे. पाणी ठेवल्यामुळे काय होतं, आपली जी भाजी आहे ती खालती करपणार नाही. भाजी शिजलेली आहे फक्त, म्हणजे ती बॉईल केलेली त्यामुळे ती शिजलेली आहे. फक्त त्याला जे मसाले आहेत ते सगळे लागायला पाहिजेत, म्हणून 1-2 मिनटं शिजून घ्यायचे. मग त्याच्यासाठी मी वरती ताटावर पाणी ठेवलं आहे, म्हणजे काय होणार, खालती भाजी लागणार नाही, कारण आपल्या भाजीत पाणी बिलकुल नाही आहे. तर 1-2 मिनटं मी शिजून घेते. तर आता आपली 2 मिनटं झालेली आहेत. तर मी आपली भाजी ना चेक करते. अरे बघा, हे बघा, हे खालती बिलकुल लागलेली नाही आहे, कारण आपण वरती जे पाणी ठेवलेलं ना त्याच्यामुळे ती खालती लागली नाही आहेत आणि सगळे मसाले एकजीव झालेले आहेत. तर मी आता काय करते, ह्याच्यामध्ये ही थोडीशी कोथिंबीर घालते आणि खोबरं घालते आणि एक अर्धा मिनिट व्यवस्थित परतून घेते. तर आता परत तसंच मी हे ताट ठेवून एक अर्धा मिनिट शिजून घेते, म्हणजे आपल्या जो खोबऱ्याचा तो ज्यूस आहे आणि कोथिंबीरीचा जो फ्लेवर आहे तो त्या भाजीमध्ये उतरणार आणि ती जास्त कडू लागणार नाही. त्यासाठी मी अर्धा मिनिट शिजून घेते. तर अशा प्रकारे आपली ही कुड्याच्या शेंगांची भाजी तयार झाली आहे. तर तुम्हालासुद्धा ह्या पावसाळ्यात शक्य झाली तर नक्कीच ही मार्केटमध्ये सुद्धा भाजी मिळते, म्हणजे ह्या पावसाच्या सीझनला तुम्हाला पण शक्य झाली तर नक्कीच करा, कारण ही भाजी एवढी औषधी गुणधर्म आहेत त्याच्यात की तुमच्या शरीराला नक्कीच याचा फायदा होईल. तर आमच्याकडे ह्याला कुडा बोलतात. तुमच्या ठिकाणी ह्या भाजीचं नाव काय आहे ते पण मला नक्की कमेंटमधून सांगा.